का करू माझा ऐका. लागला फोन. नमस्कार पुंगळे मॅडम, नमस्कार. मला ओळखलं, मी रावी पेंडुरकर, हनीमून प्लॅनर. मी तुमच्या मुलाचा हनीमून प्लॅन केला होता गेल्या वर्षी. पुंगळे मॅडम मारल्या. थँक्यू. सॉरी. पुंगळे मॅडम पण मारल्या. पुंगळे मॅडम पण वारले म्हणजे? तेरडे, पुंगळे मॅडम आणि हा काकू. ऐका, आपल्याकडे हा एकमेव मार्ग आहे. भैया तू इकडे आड तिकडे विहीर ही म्हण ऐकलेस? हा चालेल, आपण बॉडी विहिरीत टाकू. अरे मूर्खा, ही जी म्हण आहे ना ह्याचा जो अर्थ आहे ती गत होईल आपली असं म्हणतोय मी. आणि मग काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे? काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे काय? काखेत म्हणजे काख म्हणजे सपोज हे घर, वळसा म्हणजे वळसा आणि गाव म्हणजे आपण 6 जण आहोत. आणि तो कळसा जो आहे तो डेड बॉडी आहे. आणि ह्याचा काय संबंध? नाहीच आहे. अरे मग ही मला काय विचारतेय? जस्ट फॉर जीके. अरे वैभव, तुझ्याकडे दुसरा काय मार्ग आहे? हे बघ, माझ्याकडे दुसरा मार्ग नाहीये, पण भैया जो मार्ग सुचवतोय ना तो मार्ग पण योग्य नाहीये, कळलं ना? हे ऐका, भैया जे का हळू बोलतोयस? ते आहेत ना. अरे लांब आहेत ते, जोरात बोल आणि पटपट बोल. ऐक ना, भैया बोलतो ते बरोबर आहे. तू गाडीच्या आणि चाव्या. काय सांगू त्यांना? कशाला हव्यात गाडीच्या चाव्या? अरे सांग, गाडी चुकीची पार्क केली ती सरळ लावायची, एवढं सोपं आहे. मी जाणार. माझ्या डोक्यात एक वेगळीच आयडिया आली. अरे देवा, आता हा आयडिया थांब रे, सांग. ती परदे फॅमिली इकडे आली, ती गाडी घेऊन आली. आपण काय करू, त्यांच्या गाडीची चावी घेऊन येऊ आणि ही जी बॉडी आहे ना ती गाडीच्या तिकीट टाक. एक मिनिट, तो खूप इम्पॉर्टंट सांगतो, ऐकू दे मला. बॉडी जर आपण त्यांच्या गाडीच्या तिकीट ठेवून काय करत बसलेस? येडे, सांग, तुला लक्ष ठेवू येतं का?